अरे बाबा 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 हे काय खाल्लंय रे मी हे पुण्यात. मी FC रोड वरनं निघालतो निवांत, मला समोरच दिसलं हॉटेल इंदुनाथ. मग काय गेलो की आत, कावळं बी वरडाल तर पोटात. चला मग लय वेळ घालवाय नको, मारूया आडवा हात. ओय तंदुनाथचं इंदूर, सॉरी इंदुनाथचं तंदूर लय भारी. आणि जर इथलं थाळीतलं काय घ्यायचं असेल तर काला चिकन थाळी आणि मटन खरडा थाळी घ्यायची बघा. ओय होय काला चिकन, क्या बात है, खरडा मटन. फक्त बोकडाचं मटण बरं का. पुण्यात असलं की रश्यावर लय जोर नसतोय, तरी पण एखादा भुरका झाला पाहिजेच की. आणि भातावर दणका देऊच हो, पण महत्वाची गोष्ट इथं आहे, या कुकर मध्ये दडलेले आली 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 आली. कसं आहे काढतय दूर. वा 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 काय सुगंध आहे. बिर्याणी मधनं असं वेगवेगळ्या मसाल्यांचा घमघमाट सुटत नाही का नाही, तोपर्यंत बरं वाटत नाही बघा. आणि हा रस्सा घेऊ नका बिर्याणी, तशीच खावा, त्याशिवाय बिर्याणी चव समजत नाही. हा रायता घेऊन खायचं, भारी लागते. आत्मा कसा एकदम थंड. भेट द्या हॉटेल इंदुनाथ, पोटातलं कावळं करा शांत.